नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर तलाठी व्हायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण तलाठीची एक्झाम पॅटर्न आणि तलाठी एक्झाम कोण घेणार या संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स ऑलरेडी आलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया ही परीक्षा एकच होणार आहे की पूर्व आणि मुख्य मध्ये कन्वर्ट होणार आहे. त्यामुळे अभ्यास करताना तुम्हाला ह्या गोष्टींवरती नक्की लक्ष द्यावं लागणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये ही एक्झाम पॅटर्न ज्या विद्यार्थ्याला समजला तो विद्यार्थी एक्झाम क्रॅक करणार आहे. कॉम्पिटिशन प्रचंड आहे, पण तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला, समजून अभ्यास केला आणि आता बिफोर जेव्हा एक्झामचा पॅटर्न डिक्लेअर होईलच त्याच्या अगोदर ह्या गोष्टी समजून थोडाफार अभ्यास तुमचा जर आत्ता असेल तर तुमच्या प्रतिस्पर्धकाच्या समोर तुम्ही असणार आहे, तुमची निवड होणार आहे. सो आवडे शेवटपर्यंत बघा, यात काय गोष्टी तुम्हाला मी पोलखोल करून दाखवतो की एक्झाम पॅटर्न कसा असू शकतो आणि तुमचंही मत मला कमेंटमध्ये कळवा. पहिलेच मी तुम्हाला डिस्क्लेमर देतो की हा व्हिडिओ मी तुम्हाला जो घेतोय हा अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना एमपीएससीच्या माध्यमातून तलाठी भरतीची तयारी चालू करायची आहे. अजून एमपीएससी याबाबत अपडेट म्हणजे परीक्षा पॅटर्न दिलंच, पण आता ह्या वेळेत काय करावं बसून करण्यापेक्षा मी अभ्यास करतो जेणेकरून माझ्या स्पर्धकाच्या मी पुढे राहील अशा उमेदवारांसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. सो हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, अजिबात मिस करू नका. मी ज्या गोष्टी सांगतोय त्या नीट समजून घ्या, त्यानुसार मग अभ्यास सुद्धा चालू ठेवा. चला जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे. चला पहिलं बघा, लक्षात घ्या 5 मे 2026 ला जी आर आला आणि ह्या जी आर नुसार एमपीएससी कडे तलाठी पद म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी हे पद वर्ग करण्यात आलेलं आहे. आणि हा जी आर येण्याच्या अगोदर म्हणजे 30 एप्रिल 2026 एक महसूल व वन विभागाचं पत्रक आहे. सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांना ह्या ह्या माहितीबद्दल म्हणजे ह्या नोटीस बद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ घेतला, पण यात काय दिले त्यांनी, यात सांगितलंय की ग्राम महसूल अधिकारी संवर्गात रिक्त पदे भरण्याकरिता मागणी पत्र शासनात सादर करण्याबाबतचा हा पत्रक आलं होतं आणि यांनी नोटीस पण दिली होती की हे मागणी पत्र आम्हाला एमपीएससी ला द्यायचं आहे, तो लवकरात लवकर द्यावं. त्याला डेडलाईन पण त्यांनी दिली होती आणि त्याच्यानंतर 5 दिवसांनी 5 मेला नवीन जी आर ऑलरेडी येऊन गेला. ओके, इथपर्यंत सगळं तुम्हाला मी सांगितलेलं होतं. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत. काही प्रश्नांची उत्तर मी पाठीमागच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, पण तलाठी भरतीबद्दल मी सेपरेट तुम्हाला हा व्हिडिओ घेतलेला आहे. कारण बऱ्याच जणांचे प्रश्न आणि मेसेज आहे की सर अभ्यास कसा करायचा, जाहिरात कधी येणार आहे. जाहिरात कधी येणार याबद्दल तुम्हाला मी आता टेंटेटिव्ह अंदाज देतो की 5 जून नंतर एमपीएससी याबाबत तुम्हाला डिक्लेअर करेल. का? कारण एमपीएससी ला जो जी आर जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटचा सामान्य प्रशासन विभागाचा जो जी आर 5 मेचा आहे त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या विभागांना त्यांनी सांगितलं की एका महिन्याच्या आत तुम्ही मागणी पत्र एमपीएससी कडे पाठवायचं आहे. मग 5 मेचा जी आर होता म्हणून 5 जून ही त्याची डेडलाईन आहे. तो वेट अँड वॉच आपल्याला करायचा आहे. बघा, ऑलरेडी तुम्हाला माहिती असेल की 1700 जागा रिक्त आहे, हे मागच्या वर्षीच ऑलरेडी सांगितलं गेलेलं आहे. 1700 प्लस या वर्षी अजून काही जागा ऍड झाल्या तरी मोठी ऍड असू शकते तलाठी भरती संदर्भात. हे सगळं रेडी आहे, फक्त आता एक्झामची ऍड काढायची आहे आणि एक्झाम घ्यायची एवढंच बाकी आहे. सो बघूया एमपीएससी काय निर्णय पुढे घेणार आहे. पण आता परीक्षेसाठी विद्यार्थी संख्या खूप जास्त असणं लक्षात घ्या. इथे तुम्हाला जवळपास 15 लाखापर्यंत विद्यार्थी ही एक्झाम देणार. आता ही मी तुम्हाला का सांगतोय, हा बेस लक्षात घ्या म्हणजे पुढे तुला समजून घ्यायला सोपं जाईल. 15 लाखापर्यंत विद्यार्थी एक्झाम देणार आहे. आता मला सांगा, हा प्रश्न मनात येतो की सर एवढे विद्यार्थी जर एक्झाम देणार असेल तर ऑनलाईन एक्झाम शिफ्ट मध्येच होईल का? तर पुढचा प्रश्न माझा तोच आहे की परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार. आता लक्षात घ्या, आता रिसेंटली नीट एक्झाम झाली आहे. 16 लाख विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली आहे. म्हणजे ही एक्झाम पूर्ण भारतामध्ये ऑफलाईन स्वरूपामध्ये घेतली गेलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही लाखो विद्यार्थी ही एक्झाम देतात. नीटची एक्झाम आहे. सो जर अशा एक्झाम ऑफलाईन स्वरूपात कंडक्ट केल्या जाऊ शकतात तर महाराष्ट्रामध्ये एकच शाळा, 2 शाळा, 100 शाळा, 200 शाळा आहेत का? कितीतरी मोठ्या शाळा आहेत, कितीतरी मोठे कॉलेजेस आहेत. सो एवढ्यांचा सगळ्यांचा विचार केला तर आपण 25-30 लाख विद्यार्थी सुद्धा एक्झाम ऑफलाईन मध्ये घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. सो ऑफलाईन 100% होण्याचे चान्सेस आहेत. ऑफलाईनच होईल. जर ऑनलाईन घ्यायचा विचार एमपीएससीने केला तर मग एरे माझ्या मागल्या टीसीएस आयबीपीएस ऑनलाईन घेत होते आणि ऑनलाईन मध्येच इश्यू होता. प्रश्नपत्रिकेच्या काठिण्य पातळीमध्ये इश्यू नव्हताच, प्रश्नपत्रिका फोडण्यामध्ये गैरप्रकार करण्यामध्ये इश्यू होता. म्हणून ऑनलाईन परीक्षा घेण्याची शक्यता फार कमी आहे, ऑफलाईन होणार आहे. हे सगळे मुद्दे तुम्हाला पटत असतील मला कमेंटमध्ये पण कळवा. सो शक्यता काय आहे, ऑफलाईन तुमची एक्झाम होणार आहे. दुसरा मुद्दा, कोणत्या गटात हा संवर्ग मोडतो पुढे सांगतो मी तुम्हाला. परीक्षा गटनिहाय होणार की संवर्ग पुढे सांगतो. केडर बकेटिंग सांगतो. निकाल कसा लावला जातो आणि पुढच्या एमपीएससीने आतापर्यंत घेतलेल्या एक्झाम बद्दल तुमच्याशी बोलतो. चला एक एक बघूया आपण.
हा जो प्रवर्ग आहे हा कोणत्या गटात मोडतो, तर हा प्रशासकीय स्वरूपाचं पद आहे. 252 संवर्गांपैकी एक संवर्ग याच्यामध्ये आहे तलाठी, जो की वेगवेगळे 17 गटांमध्ये इथे मोडतो. त्यापैकी तलाठी जे आहे ना, याचा सेपरेट गट आहे बघा, याचा सेपरेट काय आहे, गट असणार आहे. याच्यामध्ये फक्त तलाठी एकमेव पद आहे, बाकी कुणी याच्यामध्ये ऍड केलेलं नाही. बाकीचे गट कसे आहेत, जसं की लेखापाल नावाचा गट आहे, जसं की क्लर्क नावाचा गट बघा. लेखापालमध्ये बरेचसे संवर्ग वेगवेगळ्या पदांचे ऍड केलेले आहे, किंवा क्लर्क लिपिक टंकलेखक यामध्ये 141 विभागांचे वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, नाही का, लिपिक टंकलेखक, क्लर्क अशी पद ऍड केलेली आहे. पण इथे मात्र एकच पद आहे, तलाठी ग्राम महसूल अधिकारी असं एकच पद आहे. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. पुढे बघा आता मी तुम्हाला थोडंसं मागे हिस्ट्रीमध्ये, म्हणजे पुढे म्हणजे आता परत हिस्ट्रीमध्ये घेऊन जातो, की एमपीएससी गट ब आणि क आणि एमपीएससी राज्यसेवा यांची परीक्षा पद्धत, निवड पद्धत कशी होती, आतापर्यंत होती आहे तीच आहे, आणि केडर बकेटिंग त्यांनी केलेलं आहे का बघूया आपण. पहिले उदाहरण घेऊया गट ब आणि गट क चं बघा. एमपीएससी ग्रुप बी अँड सी ची एक्झाम घेते. मला सांगा ग्रुप बी मध्ये किती पद आहेत बरं, 4 पद आहेत, ज्यामध्ये पहिलं पद म्हणूया आपण PSI चं, नंतर दुसरं पद आहे STI चं, नंतर ASOचं आणि सब रजिस्ट्रारचं आहे. आता मला सांगा ही सगळी जी पद आहेत ना, ही सगळ्यांची विभाग कसे आहेत, तर विभाग वेगवेगळे आहे की नाही, विभाग वेगळे आहे. एकच आहे का, जसं की PSI परत गृह विभागाचा आहे, मग गृह विभागाचे सगळे पद आहेत का, नाही. STI पद कोणतं आहे बरं, हे महसूल विभागाचं आहे. मला सांगा महसूल विभागाचे सगळे पद आहेत का, नाही. सो हा जर विचार केला तर विभाग वेगवेगळे आहेत, मात्र एक्झाम यांची कशी होत होती बरं, एक्झाम त्यांची एकत्र. या 4 पदांसाठी कशी एक्झाम व्हायची, पूर्व आणि नंतर मुख्य, पूर्व पण एकत्र, मुख्य पण एकत्र. फक्त निकाल कसा लागायचा, इथे कट ऑफ सेपरेट लागायचा, इथे लक्षात, कट ऑफ सेपरेट. मात्र एक्झाम मात्र पूर्व एकाच वेळेस 4 पदांसाठी, मुख्य एकाच वेळेस 4 पदांसाठी अशी होत होती. वेगळी होत होती का, नाही. मग विभाग वेगवेगळे, मला सांगा यांचे जे पे स्केल आहे, हे पे स्केल सारखंच आहे का, नाही. पे स्केल सुद्धा कसं आहे, सारखं नाही, हे सुद्धा वेगळं आहे, बरोबर की नाही. यांची जबाबदारी मला सांगा, PSI ची जबाबदारी आणि STI जबाबदारी एकच आहे का, ही सुद्धा कशी आहे, वेगवेगळी आहे. वेगवेगळी आहे वेगवेगळी. मला सांगा यांची पदोन्नतीची जी पद्धत आहे, पदोन्नतीची ती एकच आहे का, नाही, ही सुद्धा कशी आहे, वेगवेगळी आहे. आता दुसरं मला सांगा, याची पात्रतेबद्दल निकष एकच आहे का, हा, पात्रतेबद्दल बघा ह्या सगळ्यांचे निकष एकच आहे. याला पण ग्रॅज्युएशन पाहिजे, याला पण सगळ्यांना ग्रॅज्युएट पाहिजे, बरोबर की नाही. हा, फक्त वयोमर्यादेमध्ये PSI ला कमी आहे, बाकीच्यांसाठी 38-43 होतं, तो मॅटर करत नाही. सो पात्रता सध्या कशी आहे, सगळ्यांची पात्रता मात्र कशी होती, सारखी होती. आता हे मुद्दे तुम्ही का सांगतोय, पुढे तुमच्या लक्षात येईल. सेम तुम्ही गट क ची पण घ्या. गट क मध्ये किती टोटल 6 पदं होती बघा. 6 पदं कोणती, क्लर्कचं पद होतं, त्यानंतर इंडस्ट्रियल ऑफिसर होतं, टेक्निकल असिस्टंट होतं, टॅक्स असिस्टंट होतं, बरोबर की नाही. त्यानंतर 1 2 3 4, त्यानंतर होतं एक्साइज PSI चं पद होतं, आणि एक म्हणजे AMVI. आता यामध्ये लक्षात घ्या की AMVI हे तांत्रिक पद होतं, ते सुद्धा त्यांनी एकत्र घेतलं. तांत्रिक असल्यामुळे यांची फक्त याची एक्झाम बघा, ह्या 5 जणांची जी एक्झाम व्हायची ना, ती कशी होत होती बरं, 5 जणांची एक्झाम एकत्र होत होती. हा 6वा जो आहे ना, हा वेगळा. म्हणजे ह्या 5 जणांची मुख्य परीक्षा फक्त कशी व्हायची, मुख्य परीक्षा एकत्र व्हायची, एकत्र, आणि याची मुख्य परीक्षा सेपरेट होत होती, बरोबर की नाही. मात्र ह्या सगळ्यांची पूर्व परीक्षा मात्र एकत्र होत होती. समजते मी काय बोलतोय, हा. मग तुम्हाला मी परत पाठीमागे घेऊन जातो. मला सांगा, मग हे तांत्रिकचे गट 29 आहे आणि हे गट आहे 17. असं होऊ शकतं यापैकी काही संवर्ग यांची पूर्व एकत्र होऊ शकते आणि मुख्य मात्र तांत्रिकच्या दृष्टीने वेगवेगळी होऊ शकते. एमपीएससी घेतलेली आहे, एमपीएससी घेत आलेली आहे. आता ह्यावर सुद्धा एमपीएससी अशी एक्झाम घेणार आहे, बरोबर की लक्षात घ्या. 25 ची चालू आहे ना मेन्स, आता 25 ची मेन्स असणार आहे. ओके, आता हे लक्षात घ्या, हे मुद्दे तुम्हाला मी सांगितले, हे समजतंय, मला क्लिअर कट सांगा, एकदम सिंपल सांगतो तुम्हाला. हे झालं. आता बघा, एमपीएससीने केडर बकेटिंग केलंय का, यस केलंय ना. दुसरं एक्झाम्पल मी घेतो, एमपीएससी राज्यसेवेचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. आता एमपीएससी राज्यसेवेची तुम्हाला डायरेक्ट ऍडच दाखवतो तुम्हाला. एमपीएससी राज्यसेवेची बघा, ही काय आहे, एमपीएससीने दिलेली ही स्कीम ऑफ एक्झाम आहे. यामध्ये बघा कोणकोणते गट आहे, यातला पहिला गट आहे राज्यसेवा परीक्षा, एक गट आहे. आता मला सांगा, ह्या एका गटामध्ये किती पद आहेत, वेगवेगळी बघा, वेगवेगळी पद यामध्ये, वेगवेगळ्या विभागाचे बघा. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा आहे, नंतर उपजिल्हाधिकारी महसूल विभागाचा आहे, पोलीस उपाधीक्षक हे कोणतं आहे बरं, हे गृह विभागाचं आहे बघा. हे सगळी पदं याच्यामध्ये तुम्हाला, मनपाची पण काही पदं आहेत. किती पदं आहेत बरं यामध्ये,
यामध्ये 36 पदं टाकली बघा यांनी. अजूनही असू शकतात, 36 आता सध्या पण 25 नुसार 36 आहे, 36च आहे. दुसरं काय, दुसरं आहे स्थापत्य सिव्हिलची बघा, सिव्हिल अभियांत्रिकी सेवाचं पद आहे, बरोबर, गट आहे. तिसरा गट कोणता आहे बरं, तिसरा गट आहे यांत्रिकी अभियांत्रिकी सेवाचा, जलसंपदा विभागाचा आहे, बरोबर, इथे पण जलसंपदा विभागाचा आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा विद्युत अभियांत्रिकीचा पद आहे बघा, गट आहे बघा, सार्वजनिक बांधकाम विभागाचा. जलसंपदा विभागाचा विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा आहे. कृषी, महाराष्ट्र कृषी सेवाचं पण सेपरेट हे पद तुम्हाला बघायला मिळतं बघा, गट आहे वेगळा. महसूल विभागाचा सेपरेट गट बघा, याच्यात त्यांनी अधिकारी पण टाकले बघा, कोणती पद आहेत, संवर्ग पण टाकले बघा. हा गट आहे, हे संवर्ग आहे. महसूल महाराष्ट्र वनसेवेचा गट आहे, हे संवर्ग आहे. त्यानंतर इथे अन्न औषध प्रशासकीय सेवाचे गट आहे, हे पद आहे. अन्न नागरी पुरवठा याचं पद गट आहे, हे पद आहे. असे 9 पद एमपीएससी मध्ये आहेत. आता ह्या 9 वेगवेगळ्या गटांसाठी, गट म्हणतो मी, पद नाही गट, ह्या 9 वेगवेगळ्या गटांसाठी एमपीएससी एक्झाम कशी घेते बरं, यांची सुद्धा काय आहे, पूर्व परीक्षा एकत्र. किती आहे, 9 गट आहे. मी तुम्हाला सांगतो 9 गट आहे, आणि यामध्ये संवर्गाचा विचार केला तर जवळपास असं म्हणूया 90च्या आसपास किंवा 90+ काय संवर्ग आहे. सगळ्यांसाठी एकत्रित एक्झाम पूर्व एकत्र. मात्र मुख्य काय होते, मुख्य गटनिहाय, मुख्य काय म्हटलं मी, गटनिहाय कशी असते, वेगळी होते. यांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग साठी वेगळी एक्झाम आहे, राज्यसेवेची वेगळी एक्झाम आहे, कृषीसाठी वेगळी एक्झाम आहे, वनसेवेसाठी वेगळी एक्झाम आहे. कारण हे घटक जे आहे हे तांत्रिक मध्ये मोडतात, तर त्यांची मुख्य मात्र वेगळी घेतली. मग अशी का गरज पडली, असं का करतात हे लोक, पूर्व एकत्र घेऊन मुख्य वेगळी का करतात बरं, याच्यावर थोडा विचार करा. यांची सगळ्यांची एक सेपरेट एक्झाम घ्यायला पाहिजे ना. हे अभियांत्रिकीची आहे ना, सिव्हिलची आहे ना, त्यांची पूर्व वेगळी मुख्य वेगळी. राज्यसेवा आहे ना, ज्यामध्ये 36 वेगळी पण त्यांची पूर्व वेगळी मुख्य वेगळी वेगळी घ्या ना. एकत्र का, एकत्र का घेतलं सांगतो बघा. का घेतलं तर याचं उत्तर मी पुढे सांगतो. प्रश्न पडला ना तुम्हाला, मग हे कशाला एकत्र घेतात सर, एवढे संवर्ग आहे, वेगवेगळी का घेतात, एकत्र का घेतात, वेगवेगळी का घेऊ नये. हे सुद्धा एकत्रित पूर्व परीक्षा का घेतात, पूर्वी यांची एक्झाम मुख्य वेगळी होत होती, पण यांची मुख्य सुद्धा एकत्रित टाकलेली आहे. सिलेबस चेंज केला, पीएसआय ला कायदे होते, कायदे काढून टाकले आणि सगळं एकत्र करून टाकलं. इज दॅट क्लिअर, नवीन विद्यार्थ्यांना पण समजेल असं बोलतो मी, ज्यांना ऑलरेडी ही पद्धत माहिती त्यांना पण समजेल असं बोलतो. इथपर्यंत क्लिअर झालं. आता हे प्रश्न पडले तुम्हाला, अरे हा एमपीएससी अशी एक्झाम का घेते, अशी एक्झाम का घेते, अशी एक्झाम का घेते. आता तुम्हाला उत्तर सांगतो. एमपीएससीने ऑलरेडी केडर बकेटिंग केलेलंच आहे ना, करत होती, करत आलेली आहे, केलेलं आहे. जसं की तुम्ही बघा, राज्यसेवेमध्ये 36 वेगळे संवर्ग केडर एका बकेटमध्ये टाकून दिले. अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकी सगळी पदं टाकून दिलेली आहे. ओके, आता ही सरळ सेवेची जी एक्झाम, जी गट ब गट क, जी की एमपीएससी घेत नव्हती, ती आता एमपीएससीने वर्ग केलंय. आता एमपीएससी ते विचार काय करेल मग, अरे आम्ही आतापर्यंत ऑलरेडी टेस्टेड केलेला फॉर्म्युला आहे, अशी एक्झाम आम्ही घेत आलेलो आहे, याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. सगळा टेस्ट करत 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 पुढे आलोय ना आपण, बदल करत 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 आता ह्या ठिकाणी येऊन एमपीएससी थांबली ना. अशा प्रकारे एक्झाम एमपीएससी ऑलरेडी घेते ना. सरळ सेवेच्या पण एक्झाम घेते, कोणत्या बघा, एमपीएससी सरळ सेवेची एक्झाम घेते का, तुम्हाला सर हो ना, एमपीएससी सरळ सेवा एक्झाम पण घेते. सपोज मी इथे लिहिलं एमपीएससी सरळ सेवा एक्झाम घेते, म्हणजे कोणती एक्झाम बरं, एकच परीक्षा घेते. कोणती, एकच परीक्षा. पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलंय, त्याच्यात तुम्ही सांगितलंय कधी कधी ही एक्झाम घेतली पण जात नाही, डायरेक्ट मुलाखत घेऊन तुमची सिलेक्शन केलं जाते. मग एकच परीक्षा जेव्हा चाळणी परीक्षा घेते तेव्हा ते काय म्हणते की इथे काय, इथं पात्रतेनुसार, आता काही पद असे की त्या पात्रतेनुसार त्यांची फॉर्मची जी संख्या आहे, फॉर्मची संख्या ही अत्यंत कमी येते, म्हणून ते म्हणतात की एकतर आम्ही कमी आली संख्या तर डायरेक्ट मुलाखत घेऊ, जास्त आले तर आम्ही एकच परीक्षा घेऊ, आणि त्याच्यापेक्षा त्या पदासाठी जास्त फॉर्म येत असेल तर आम्हाला चाळणी परीक्षा लावावं लागेल, चाळणी मुख्य, आणि मग तुमचं सिलेक्शन करावं लागेल. अशा एक्झाम त्यांनी इकडे घेतल्या आहे. पण असे काही पद आहेत की जे फक्त कमी, फॉर्म संख्याच कमी आहे, कारण त्या पात्रतेत कोणी बसत नाही. 9 वर्षाचा अनुभव, 10 वर्षाचा अनुभव, 6 वर्षाचा अनुभव, हा अनुभव तो अनुभव हा नाहीये, बरोबर की नाही, म्हणून इथे संख्या कमी येतात. म्हणून सरळ सेवा आपण घेते. इथे बघा अशी पूर्व मुख्य पण घेतली जाते, इथे पूर्व मुख्य आणि मुलाखत पण घेतली जाते. आता गट ब गट क ला इथे मुलाखत ऑलरेडी नाहीच, जी आर मध्ये सांगितलंय. आता पुढचा मुद्दा, अतिशय व्यवस्थित काही प्रश्न पडलेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली आहे. आता बघा, प्रशासकीय पदांमध्ये तलाठी पद येतं, यस येतं. आता एकच परीक्षा की पूर्व मुख्य घ्यावी, याचं थोडक्यात तुम्हाला मी एक्सप्लेनेशन देतो. बघा शक्य काय आहे. पहिले एमपीएससी आतापर्यंत कशी परीक्षा घेत आली तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवलेला आहे, तो थोडासा डोक्यात अंदाज ठेवा, ते सगळे मुद्दे लक्षात ठेवा. आता इथे लक्षात घ्या, विद्यार्थी संख्या खूप जास्त आहे, 15 लाख विद्यार्थी आहे, आणि एमपीएससी सुद्धा 5-6 लाख विद्यार्थ्यांची एक्झाम आतापर्यंत कंडक्ट करत आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती असेल 12वीची एक्झाम आपण महाराष्ट्रात घेत असतो, कितीतरी लाखो विद्यार्थी एक्झाम देत असतात दरवर्षी.
महाराष्ट्रामध्ये आपण SSC 10वीची पण एक्झाम घेत असतो, की ते लाखो विद्यार्थी एक्झाम देत असतात. एवढ्या लाखो विद्यार्थ्यांची एक्झाम कंडक्ट केली जाते ऑलरेडी. सो इथे महाराष्ट्रामध्ये सगळ्या स्कूलचा कॉलेजचा विचार केला तर 100% ह्या विद्यार्थ्यांची एक्झाम ऍट ए टाइम ऑफलाईन मध्ये एका दिवशी घेतली जाऊ शकते, बरोबर की नाही. आता पुढे परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन, मी तुम्हाला याचं उत्तर दिलेलं आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास पण द्यायचा नाही. आता आर्थिक त्रास म्हणजे कसा, ह्या सगळ्यांची एक्झाम जर का वेगवेगळी घेतली, सपोज आपल्या म्हणण्याप्रमाणे किंवा काही विद्यार्थ्यांच्या म्हणण्याप्रमाणे तलाठीची एक्झाम वेगळी घेतली, क्लर्कची एक्झाम वेगळी घेतली, लेखापालची एक्झाम वेगळी घेतली, किंवा तांत्रिकचे काही पद आहेत, भांडारपाला असेल त्यांची एक्झाम वेगळी घेतली, अधीक्षक असेल त्यांची एक्झाम वेगळी घेतली, पर्यवेक्षक असेल यांची एक्झाम वेगळी घेतली, तर मला सांगा असे किती संवर्ग MPSC मध्ये आता ऍड केले? 553. 553 संवर्ग, ज्याला आपण पद म्हणतो, यांची एक्झाम जर घेत बसलो तर 365 दिवसामध्ये एक्झाम संपणार नाही. हे 553 आहे. प्रत्येकाची वेगळी एक्झाम घेणं शक्य आहे का? नाही. हे तर पटलं तुम्हाला? नाही सर, कसं काय शक्य? नाहीच होणार शक्य. हा, मग काय करावं लागेल? यांचं बकेटिंग करावं लागेल ना आपल्याला. केडर बकेटिंग म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? केडर बकेटिंग म्हणजे काय? एका बकेटमध्ये जे संवर्ग असे आहेत ते एका बकेटमध्ये टाकावे. जसं की PSIचं, STIचं, ASOचं, त्यानंतर SRचं हे एक बकेट केलेलं आहे ऑलरेडी. त्यानंतर काय क्लर्कचं, त्यानंतर सब इंडस्ट्रियल ऑफिसर, इंडस्ट्रियल टेक्निकल असिस्टंट असेल, टॅक्स असिस्टंट असेल, EMV असेल किंवा एक्साइज PSI असेल, हे पण एका बकेटमध्ये टाकलेले आहेत आणि यांची एक्झाम सारखीच होते. ओके, अशाच प्रकारे हा जर मुद्दा लक्षात घेतला तर मी तुम्हाला सांगतो की यामध्ये केडर बकेटिंग होणार. मग तलाठी बरोबर अजून काही पद अशी असू शकतात की जी ह्या तलाठीच्या बकेटमध्ये ऍड होतील. ह्या तलाठीच्या बकेटमध्ये काय होतील? ऍड होतील आणि यांची एक्झाम एकत्र होणार. पण एकत्र होताना कशी होणार? यांची पूर्व सगळ्यांची एकत्र घेणार. मुख्य मात्र त्यानुसार सेपरेट असू शकते किंवा एकत्र पण असू शकते. जसं गट क मध्ये AMVIचं पद टाकल्यामुळे तांत्रिक पद आहे, त्यामध्ये त्याची मुख्य वेगळी घेतली गेली. सो असंही होऊ शकतं. प्रशासकीय आणि तांत्रिक दोघांची एक्झाम एकत्र घेणार पूर्व परीक्षा. 16 लाख 15 लाखापर्यंत फॉर्म येतील, 10 लाखापर्यंत होते ना एक्झाम. एकत्र पूर्व परीक्षा घ्यायची, त्याच्यामधून चाळणी परीक्षा करून जो योग्य उमेदवार आहे तो मुख्यला जाणार आणि त्या मुख्यमधून त्या संवर्गणी ह्या बकेटनुसार तुमच्या एक्झाम घेतला जाणार. फॉर एक्झाम्पल तलाठीमध्ये असे वेगवेगळे संवर्ग ऍड केले. मी असं म्हणेल त्याला की 8 संवर्ग यामध्ये ऍड केले आणि यांची सगळ्यांची म्हणजे प्रशासकीय प्लस तांत्रिक यांची पूर्व परीक्षा एकत्र घेतली आणि नंतर मुख्य मात्र काय केली? वेगळी केली. मग मुख्य घेत असताना सुद्धा यामध्ये क्लर्क बरोबर असे सपोज 8 प्लस केडर एकत्र करून यांची मुख्य एकत्र घेतली. कारण सारखंच ना, क्लर्कला पण तशीच एक्झाम घ्यावी लागते, तलाठीला पण तशीच एक्झाम घ्यावी लागते. त्याला वेगळे काही कायदे विधे वेगळे असं काही आहे का? नाही. मग त्यांचे एकत्र घ्या मुख्य. म्हणजे काय? एकाच वेळेस उमेदवार त्या 8ही वेगळ्या पदांसाठी मुख्य परीक्षा देणार आणि त्याच्या प्राधान्यक्रमानुसार, पसंती क्रमानुसार त्याने दिलं मला क्लर्क पहिले पाहिजे, नाहीतर मला तलाठी पहिले पाहिजे, नाहीतर मला टॅक्स असिस्टंट पहिले पाहिजे, त्याच्या प्राधान्यक्रमानुसार त्याला पद मिळणार. म्हणजे वेटिंग लिस्ट पण लावायची गरज नाही, डायरेक्ट सिलेक्शन होऊन जाणार. समजते मी काय बोलतोय? सो पूर्व काय करते? पूर्व मर्यादा निश्चित करते, विद्यार्थी संख्या निश्चित करते आणि गैरप्रकार पण रोखले जाणार. कारण 2 जाळ्या येणार ना. गैरप्रकार पूर्वला केला तर मुख्यला परत करू शक्य आहे का? नाही. म्हणजे इथे काय होणार आहे? डबल लेअर सिक्युरिटी राहणार आहे आणि डबल लेअर सिक्युरिटी कधीही चांगली असते. सो यासाठी जसं मोबाईलला पण आपण सिक्युरिटी लावतो की डबल लेअर, कोणी उघडू नये, हरवा तर कोणाला सापडणार नाही. सो तशी सिक्युरिटी इथे पण MPSC देऊ शकते आणि आतापर्यंत देत आलेली का? यस, देत आलेली आहे. सो विद्यार्थ्यांना सुद्धा सपोज विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा फॉर्म भरला, तो मुख्यला जर गेला नाही, त्याला आर्थिक ताण होणार नाही, बसणार नाही. ओके, मानसिक त्रास परत अभ्यास करून परत द्यायची, मुख्य पण एकत्र घेऊन टाका, परत कशाला सेपरेट एक्झाम घ्यायच्या, एकत्र घेतली जाऊ शकते बकेटिंग करून. ओके, आता तुम्हाला अजून एक मुद्दा मी इथे ऍड करतो बघा, जो की पुढच्या पॉईंट मध्ये मी लिहिलेला आहे बघा. पूर्व मुख्य घेतल्यास काय होणार आहे? योग्य उमेदवारांना संधी मिळणार आहे, म्हणजे गैरप्रकार रोखले जातील, ऑफलाईन होणार आहे आणि अपेक्षित आहे MPSC कडून त्या पद्धतीने प्रॉपर एक्झाम होऊ शकते. नियोजन करण्यासाठी सोयीस्कर असणार आहे बघा. म्हणजे इथे चाळणी परीक्षा जर झाली तर मुख्य परीक्षा वर्षभरातून तुम्हाला जेवढे रविवार मिळतात, एक साधारणतः सगळ्या बकेट जर गेले, फॉर एक्झाम्पल बघा, प्रशासकीय विभागाचे 17 आहे आणि तांत्रिकचे 29 आहे, असे एकत्र जर केले तर 6 1 आणि हे 46 वेगवेगळे काय झाले? गट झाले. 46 गटांपैकी जे संवर्ग त्यामध्ये येतील, हे टोटल संवर्गांचा विचार केला तर 252 इकडे आहेत आणि आय थिंक सो 229 समथिंग तिकडे आहेत. बरोबर आहे? एकदा चेक करतो मी ते तेवढेच आहेत का. बघा इथे 221 आणि 252 आहे. 221 आणि 252 जर एकत्र केले, 221 आणि
52 एकत्र केले तर किती होतात बरं? हे 473 काय आहेत? वेगळी पदे आहेत, संवर्ग आहेत. मग यांची बकेटिंग करावं लागेल तुम्हाला. केडर बकेटिंग केली, 473 हे सगळे एकत्र करून करून जर मी घेतले तर किती होणार? साधारणतः मी असं म्हणेल की 20 वेगळे गट तयार झालेत किंवा 20 वेगळ्या बकेट तयार झाल्या. मग 20 वेगळ्या एक्झाम तुम्ही घेऊ शकतात, काही हरकत नाहीये. 20 वेगळ्या एक्झाम घ्यायच्या वर्षभरातनं, काही प्रॉब्लेम नाहीये. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा होणार काय बघा, आता तांत्रिकची सुद्धा पूर्व वेगळी घेऊ शकतात, पूर्व प्लस मुख्य वेगळी घेऊ शकतात, आणि प्रशासकीय सुद्धा पूर्व प्लस मुख्य वेगळी घेऊ शकतात. किंवा काही बकेट अशा केल्या जाऊ शकतात, बकेट की त्यांच्या सेपरेट बकेटनुसार पूर्व सेपरेट मुख्य पण परीक्षा तुमची होऊ शकते. पण जास्त चान्सेस आहेत अशा पद्धतीने एकत्र एक्झाम घेण्याचे. ओके, आता येणारा कालावधी एमपीएससी ठरवेल, पण एमपीएससीची पाठीमागची जी एक्झाम घेण्याची पद्धती तुमच्या समोर ठेवली आणि आता एक्झाम पद्धत कशी होऊ शकते तुमच्या समोर अंदाज मी ठेवलेला आहे. हे सगळे नीट लक्षात घ्या. वर्षभर वेगवेगळ्या बकेटिंग संवर्गानुसार परीक्षा, मी जसं तुम्हाला आत्ता बोललो की वेगळ्या मुख्य परीक्षा तुम्ही घेऊ शकता बकेट केल्याप्रमाणे. मागणी पत्र देण्यासाठी पण प्रत्येक डिपार्टमेंटला योग्य तो वेळ मिळेल, कारण एकाच डिपार्टमेंटचं क्लर्क पण पद आहे, एकाच डिपार्टमेंटचं भांडारपल पद आहे, एकाच डिपार्टमेंटचं कदाचित काही आरोग्य विभागाचं पद आहे किंवा वेगळी पद आहेत, भांडारपल पद आहे नाही का, कालवा निरीक्षक पद आहे. मग हे सगळ्यांना वेळ पण मिळणार आहे. दुसरं, बिंदू नामावली, नियुक्ती, सगळ्या गोष्टींसाठी एकाच वेळेस कसं काय सगळ्यांची एक्झाम घ्या, एकच परीक्षा देऊन टाका, नियुक्ती, फार मोठा बाजार होऊन जाईल हा. सो नियोजन करायला पण, मॅनपॉवर वापरायला पण योग्य वेळ मिळेल. सगळ्यांना खूप जास्त मॅनपॉवर वापरण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने सगळ्या एक्झाम, टप्प्याटप्प्याने सगळ्यांची नियुक्ती. मला सांगा, एकाच वेळेस महाराष्ट्रात सगळ्या एक्झाम एकाच पेपर घेतला तर मला सांगा किती गोंधळ होईल. नियुक्तीला गोंधळ, परीक्षा घ्यायला गोंधळ. दुसरं काय? गैरप्रकार. तिसरं काय? तिसरं होऊ शकतं की ती ती एक्झाम जर वेळेत झाली नाही, काही बरेच कारण असतात महाराष्ट्रामध्ये एक्झाम पोस्टपोन करायला, अशी पोस्टपोन करत गेली तर मग पूर्वपरीक्षा सगळ्यांसाठी एकत्र जर घेतली तर अजून गडबड होऊन जाईल. त्यासाठी काही बकेटचा पूर्वपरीक्षा वेगळी, काहींची वेगळी, काहींची वेगळी, वर्षभर चालत राहील. म्हणजे बरोबर रिक्त पदभरती ही व्यवस्थित चालेल. नाहीतर इलेक्शन आलं, 3 महिने पुढे ढकलली, मग कामगार कुठून आणायचे? आणि एकच परीक्षा होते, अरे एकच परीक्षेमधून अधिकारी निवडले जातात, मग अवघड होऊन जाईल ना, नाही का? म्हणजे पूर्व एकच पेपर घ्या, डायरेक्ट सिलेक्शन. पण तीच एक्झाम जर का पोस्टपोन झाली कारणास्तव, तर मग अडचणीत येईल ना, मग बकेटिंग करावं लागणार आहे, वेगळ्या एक्झाम घ्यावं लागणार आहे. पटतंय की माझं? मला कमेंटमध्ये कळवा. आणि तलाठीची एक्झाम चान्सेस जे आहेत ते कसे आहेत? पूर्व आणि मुख्य अशीच होऊ शकते असा अंदाज. आता हा अंदाज येतोय, मी डिस्क्लेमर सांगतोय परत एकदा, मी म्हणजे एमपीएससीने, मी एमपीएससीला सांगू शकत नाही, एमपीएससी ठरवणार आहे. पण एमपीएससीची आता पद्धतीची कार्यपद्धती, परीक्षा पद्धती, निवड पद्धती जर बघितली तर अशाच पद्धतीने एमपीएससी पुढे जाऊ शकते, याचे चान्सेस जास्त आहे. कारण ऑलरेडी एमपीएससी गटकची एक्झाम घेत आली पूर्व आणि मुख्यमध्ये, ते पण लक्षात घ्या. पूर्व एकत्र घेऊ शकते, मुख्य वेगळे घेऊ शकते, त्यासाठी बकेटिंग केली जाऊ शकते किंवा प्रशासकीय तांत्रिक वेगळे किंवा एकत्र पण केली जाण्याची शक्यता असू शकते. पूर्व मुख्यसाठी संवर्ग बकेटिंग करावे लागतील असं मी तुम्हाला ऑलरेडी आता बोललोय. रेफरन्स तुम्हाला एमपीएससी नागरिक सेवा परीक्षा किंवा गट ब गटकची परीक्षा दिलेला आहे रेफरन्स. सो आता हे आलोय मी शेवटकडे. हे सगळे मी तुम्हाला पटवून सांगितले, समजून सांगितले. कदाचित काहींना अजून याच्यापेक्षा वेगळा काहीतरी मुद्दा भेटणार आहे, सर असं नाही, असं होऊ शकतं, असं होऊ शकतं, सर तुम्ही सांगतात ते बरोबर आहे, किंवा सर तुम्ही चुकी सांगताय, असू शकतं. प्रत्येकाचं मत, प्रत्येकाचा अभ्यास वेगवेगळा आहे. सो एमपीएससीने ज्या पद्धतीने कार्यपद्धती राबवली आतापर्यंत, त्या आधारे मी तुम्हाला हे सगळं सांगायचा प्रयत्न केला. तरी पण तुम्हाला तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा, काय वाटतं ते सांगा. अभ्यास मात्र चालू ठेवा, आणि अभ्यास करण्यासाठी काही मदत लागली तर एमपीएससीच्या टीमला तुम्ही, आपलं इग्नाइटच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता, अधिक माहिती घेऊ शकता. अदरवाईज ऍप सुद्धा डाउनलोड करून हवं तर तुम्ही जॉईन करू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आवडला तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा. पुन्हा भेटूया नवनवीन अपडेट्ससह. धन्यवाद.